हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. कधी घेताय का? हो, बोला ना. करू शेअर. हो हो हो. तर याच्या गणपतीचा करते, गणपती बाप्पाचा. बरं यावेळ बरं. करा करा. नाही नाही, ते ताई तुम्ही आज सुंदर तो अनुभव हे केलेला आहे तो याचा. पण ते काय 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 लोक हे करतात की कॉमेंट करतात की निगेटिव्ह. जाऊ द्या, आपण लक्ष नाही द्यायचं. आपल्याला माहिती आहे ना, आपल्यामुळे त्यांच्या ज्ञानात भरच पडली आहे. बर. आणि कसं आहे ताई, तुमचा जो अनुभवाचा हे चॅनल आहे तो हे होता कामा नये ना, म्हणजे नाही नाही, असं एज्युकेशन काही पर्पज. नसतं. असं काही नसतं ताई. शेवटी कसं आहे, ते अं, कारण शेवटी सगळे रूप स्वामींच्या पाशी येऊन थांबतात ना. हा, बिलकुल त्यामुळे आपण विचार नाही करायचा. असं सगळं जगाकडे लक्ष दिलं हा 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 तर आपलं जगणं मुश्किल आहे. हा. तर तर श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. सकाळचा अनुभव ऐकला का तुम्ही? कुठला? पहिला सकाळी सकाळी 7ला जो झाला सुरू. नाही, मी नाही बघा. लई सुंदर अनुभव येतो. स्वामी माझ्या घरी नका येऊ असं. कुणाचा आहे तो? तो साताऱ्याच्या एका ताईंचा आहे. होय काय? हा, फार बर, कशामुळं ते, म्हणजे का त्या स्वामींना असं म्हणतायत नाही, की बघा ना, नका? तुम्ही ते ऐकाच, त्यांच्याच तोंडून ऐकलेलं तुम्ही. चालेल चालेल, तुमचं मी पण खूप बघते. कौतुक करत होता तुमचं पण. हा 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 ताई. हा, तर आज मी सर्व स्वामी भक्तांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देते. हा, गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 बाप्पाचा जय जयकार. आज हो सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा हो, विराजमान झालेलेच असेल. खरंय. पण तुम्हाला माहित आहे की बाप्पांचे जे साधारण दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून बाप्पांची मूर्ती सगळीकडे आढळून येते आपल्याला. हो हो तर तुम्ही पूर्वीच्या काळी आपलं जे आहे हिंदू राष्ट्र ते नेपाळमध्ये होतं. हा परत हा. ते बांगलादेश मध्ये होतं. परत ते याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या कंबोडिया पर्यंत पसरलेलं आहे. तर ठिकठिकाणी ना हा हा, ते गणपती बाप्पांचं मूर्ती आढळून येतात. आणि बरोबर. परदेशामध्ये तर याला गणपती बाप्पाला एलिफंट गॉड गॉड म्हणतात. हो का? एलिफंट गॉड. अरे वा. म्हणजे म्हणजे हत्तीचं सोंड असलेलं ते हे हा, गॉड असं म्हणतात. अच्छा. तर हा जो माझा अनुभव आहे, हा मध्ये मी एक तुम्हाला अनुभव शेअर केलेला होता गंगटोकचा. तर हम्म. तिथला आहे. अच्छा. तर तुम्हाला माहित आहे की आपण साधारण हम्म महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर हम्म. तिथं आपल्याला गणपती बाप्पा, हनुमानाची किंवा शंकराची हा, भरपूर देवळं मिळतात आपल्याला, म्हणजे बरोबर देवळं बरोबर. मिळतात आपल्याला. हो हो. पण ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्र सोडून बाहेर जाता हा हा वेगवेगळ्या याच्यामध्ये हा बरं, कंट्री कंट्री नाही, हा. आपल्या भारतामध्ये, हातामध्ये. तर वेगवेगळ्या देशांची राहणीमान वेगवेगळी आहे तिथं. राहते. हिंदू कल्चरच आहे, पण हम्म. ठिकाणी त्यांचे देव वेगवेगळे असतात. बरोबर मग बरोबर. तसं मी गुवाहाटी नाही, तुमचं याला गेलेले होते, हम्म. गंगटोकला वगैरे तिकडं. अच्छा अच्छा. हा 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 तर तो साधारण ही 2012-13 सालची गोष्ट आहे. हा हा तर हा. तिथं हे केलेलं असताना ते सगळे ठिकाणी ते हम्म. फिरवत होते. मोनॅस्ट्री बघत होते मी. अच्छा अच्छा. हम्म. मोनॅस्ट्री म्हणजे सगळीकडे तुम्हाला माहित आहे की बौद्ध धर्मांची देवळं असतात, ती मठ म्हणतात थोडक्यात. हा, मग असे धम्मवीर. हा हा हा. हा. तर ते मठ बघता 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 मी विचार केला की अरे हम्म. बाबा, इथं काय कुठलं मंदिर नाही का? कारण मी हा कसं आहे, मला मंदिर एक 10-12-15 दिवस झाले ना, हा हा हा. मला कुठल्याही मंदिरामध्ये गेल्याशिवाय करमत नाही. अच्छा. हा आणि असं मला आवडतं की त्या मंदिरात गेल्यावर तिथले पर्टिक्युलर व्हायब्रेशन्स असतात असतात अगदी आणि ते बरोबर. आपल्याला म्हणजे मन शांत होतं. हा तर मग तिथं मी माझ्या ड्रायव्हरला विचारलं कि बाबा इधर सब बौद्ध धर्म के मोनेस्ट्रीज है, मेरे को एक ऐसा
हिंदू धर्म का, हिंदू कल्चर का जो मंदिर है वो मेरे को जाने का है, उधर हा मेरे को लेके चल हा. माझा ड्रायव्हर. तर तो माझा ड्रायव्हर पण होता तो पण म्हणजे ख्रिश्चन धर्माचा होता. अच्छा तो अच्छा. म्हणाला आपको जाने का है ये आपको इसमें चर्च में जाने का. नहीं बाबा, मी म्हटलं मेरे को चर्च में नहीं जाने का है. हा हा मेरे को त्याला सांगितलं की, त्यालाही मी सांगितलं की आता त्याला गणपती म्हटल्यावर काय समजणार आहे. हा हा तर हा. म्हटलं वो एलिफेंट वाला गॉड है ना, उसके मंदिर में लेके चल मुझे. अच्छा. असं मग त्यानं सांगितलं की त्यानं सांगितलं की गंगटोक पासून म्हणजे गंगटोक पासून एक 10 किलोमीटर अंतरावर, हम्म 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 10 किलोमीटर अंतरावर एक हम्म मंदिर आहे. हम्म. तर तो ठीक है, उधर मंदिर आपको लेके चलता हूँ. अच्छा. ठीक आहे म्हटलं. तर मी त्यानं म्हणजे तुम्हाला लोक सेवेकरांनी गंगटोक वगैरे बघितलं असेल तर तिथं बघितलं असेल की हा हा. ते सगळे दराखोऱ्याचा रस्ता आहे तो. बरोबर. हा. आणि मग सगळ्यांनी एक 1 तास प्रवास केल्यावर त्यानं मला एका हम्म दगडी हम्म. याच्याजवळ थांबवलं त्यानं मला. एका अच्छा दगडी अ, महालाजवळ, महाल म्हणता येत नाही, पूर्वीच्या काळची घर होतं त्याच्याजवळ थांबवलं मला. अच्छा अच्छा. तर हा म्हटलं इथं और मंदिर किधर है? आप जाइए तो सही म्हटला तो. हा हा. आणि मी असं वरती जाऊन असं वरती गेले तर हम्म षटकोनी, माझ्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही की हम्म. षटकोनी असं वरती छप्पर होतं आणि त्याच्यामध्ये मस्त बाप्पाची मूर्ती विराजमान होते. अरे वा. अरे ते बाप्पाची मूर्ती बघितल्या अक्षरशः मी धावत जाऊन त्या मूर्तीला हेच केलं, म्हणजे पायावरच पडले मूर्तीच्या. बाप्पा मेरे को मिल गया यहाँ पे, कितना मैं. आणि इतकं सुंदर वाटलं. जवळजवळ मी त्याच्या वेळी बाप्पाची आरती मी म्हटली, म्हटलं त्याचं ते हा. साष्टांग नमन मागे गौरीपुत्रा जे आहे ते सगळं वाटलं. वा वा वा. आणि त्यावेळी मी म्हणजे ते बघितलं तर ते दुसऱ्या मजल्यावर मंदिर होतं. हा हा तर हा. मंदिरातून थोडंसं बाहेर आलं, इतके सुंदर मला वेगवेगळे कलर्स स्कायचे दिसलेले. आणि अरे वा. थोडक्यात म्हणजे त्यावेळी इंद्रधनुष्य पडलेलं होतं. वा. किती सुंदर. आणि इंद्रधनुष्य म्हटलं, मला बापानं मला आशीर्वादच दिलेला आहे. हो हो. आणि खूप छान, म्हणजे तिथं बघितल्यावर मला इतकं जवळजवळ 2 तास मी बाप्पाच्या त्या मंदिरामध्ये होते. अरे तर वा. मग ते मला अजूनही माझ्याकडे त्याचा फोटो आहे त्या मंदिराचा. ती अच्छा. असं सिंदूर लावलेली जी मूर्ती आहे त्याची. हा हा हा. आणि छोटीशीच मूर्ती आहे, साधारण 1-1.5 फुटाची मूर्ती आहे. अच्छा. पण महाराष्ट्र बाहेर ज्यावेळी मला गरज होते बाप्पाची, त्यावेळी मला ते हा. बाप्पानं दर्शन दिलं. किती छान किती छान. आणि त्यामुळं ते मला एक आशीर्वाद मला एक तो मिळाला. हा. आणि त्याच्यानुसार माझी जी हे होती, म्हणजे ट्रिप. ट्रिप होती, साधारण मी 25 दिवसाची ट्रिप होती एकटीची, ती सक्सेसफुल बाप्पानं केली माझी. तर ओ. हा एक अनुभव माझा हे गणपती निमित्त आहे. सुंदर सुंदर. आणि दुसरा ताई, मी सेवेकरांना सांगू इच्छिते की आजपर्यंतही मी खूपच केलेले आहेत. मी पर्टिक्युलर जे मला अनुभव आलेले आहेत, जसे मला हे येतील, म्हणजे सण येतील त्यानुसार मी सांगते ना. आता हो गणपती हो. बाप्पाचे आहे तर गणपती बाप्पाचे. बरोबर हो. परत मध्ये मी शेअर केलेले आहे ते, म्हणजे जसे अनुभव येतात तसे मी हम्म. सांगत असते ना त्या गणपती बाप्पाचे. बरोबर. आणि ताई दुसरा एक अनुभव शेअर करू का हो गणपती हो बाप्पाचं हो हो. यालाच? करा ना करा ना. हो. हा. तर गणपती बाप्पाचे माझं पोस्टिंग 2003 ते 2006 पर्यंत हा. मालवणला होतं. आता तुम्हाला माहित आहे कोकणामध्ये म्हणजे इतकं सुंदर गणपती साजरं करतात ताई. हो हो. आणि म्हणजे तिथं मेन सणच त्यांचा तो आहे. हा गणपती बाप्पाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, हम्म. तिथं कसं आहे, गणपती बाप्पाचं जे स्थान आहे, म्हणजे आधीपासून ते सगळे लोक काय करतात, स्वतःहून
घराला कलर देणं, परत हो हो. डेकोरेशन करणं वगैरे. हा. आणि खास रत्नागिरी आणि बरं मालवण या दोन हम्म. तिथं 8 दिवस दिवाळीची सुट्टी नाही आहे, पण गणपतीची सुट्टी असते तिथं मोठी खास असते. गव्हर्नमेंटनं. आम्हाला आणि पण आहे ना ती. हो ना ताई. हो हो. आणि तिथं इतकं सुंदर. आणि तिथं काय रथसप्तमीपर्यंत हा गणपतीला तुम्ही प्रत्येक जण आम्हाला घरी म्हणजे प्रसादाला बोलवायचं. आणि बरं. 11 साडे वाजता आम्ही गेलो ना, हा तर हा. तिथं प्रसाद जेवढी लोक गणपतीच्या आरतीला वगैरे असेल तर ते प्रसादाला ते लोक हे करायचे, जेवणाचं बोलवायचे, आमंत्रण. हा जेवायचे. हा. मग हा. तिथं केल्यावर जवळजवळ आमचं इतकं बेगमी व्हायची, कारण कसं आहे वेगवेगळे पदार्थ ते करायचे ना कोकणातले. बरोबर बरोबर. आणि तुम्हाला फणस माहित असते? हो माहिती आहे. फणस म्हणजे आपल्या फणसासारखाच असतो, हो त्याचे माहित आहे. वेगवेगळे पदार्थ करतात. हो ते हो काप्याची भाजी करतात, त्याचे हो हे करतात, भजी करतात, काय हो. काय वेगवेगळे. तिथं मी ते खाल्ले सगळे. अरे वा. आणि ताई त्याच्यासारखे जे कोकणातले पदार्थ मी हा त्यांच्या घरी खाल्लेले पारंपरिक, हा 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 ते हा. मी आयुष्यामध्ये जगामध्ये फिरले पण तो कुठेही रेस्टॉरंट नाही मध्ये मिळेल. मिळाले नाही. खरंय असे खरंय. ताई खरंच अजूनही चव ती म्हणजे हम्म. तोंडावर रेंगाळतात. खरंय आणि खरंय. इतके हौशी ताई माहितीये ते हे, काय खरंच. सांगू तुम्हाला. बरोबर. आणि तुम्हाला हा अनुभव का सांगायचा माहितीये, हा तर मला माझ्या स्टुडंट होते ना, हा हा तर त्यामध्ये वेगवेगळ्या जाती जमातीचे असायचे ना. हा. बरोबर. मग त्यामधले 2-3 जे होत्या मुली त्या कोळी जातीच्या होत्या. तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्हाला सुहासिनीने आमच्या घरी जेवायला बोलवले. हा 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 मग ठीक आहे म्हटलं मी येते. हा हा. आणि मग त्यांच्या घरी मी गेले. अरे वा. तर तिथं गणपतीचं वगैरे मी दर्शन घेतलं, गौरीचं दर्शन घेतलं वगैरे. तर हं. मला त्यांनी अगदी अगदी माझी सास म्हणजे तिथं रांगोळीच्या पाठावर बसवलं मला. अरे आणि वा. रांगोळीच्या वगैरे हे केलं मला वगैरे. हो माझे हो. पाय वगैरे धुतले ताई. आणि अच्छा. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांनी मला बरं पदार्थ वाढायला सुरुवात केली. हा हा तर पहिल्यांदा त्यांनी मला पदार्थ वाढायला गेले, चपाती. नंतर त्यांनी आणलं माशाचं कालवण, हा. कोळंबीचं कालवण. परत ते वेगवेगळे म्हणजे माशाचे सी फूडचे सगळे पदार्थ हो मला वाढायला हो. सुरुवात केली. आणि मी म्हटलं आणि नंतर दुसरं ताट घेतलं, त्याच्यावर सगळे व्हेजिटेरियन पदार्थ. हा म्हटलं हे काय, मी खात नाही, नॉनव्हेज खात नाही म्हटलं. हा हा तर हा. ते कोळे ते म्हणाले आमची जात कोळ्याची आहे, पण आमच्याकडे गौरीला वगैरे आम्ही नॉनव्हेजच करतो. बरोबर बरोबर. तुम्हाला यातलं काय घ्यायचं असेल ते घ्या आणि बाकीचं राहू दे. हा. माझं काय गणपतीच्या वेळेस नॉनव्हेज खायचं माझं काय हे नव्हतं, इच्छा झाली नाही. मी थँक्यू म्हणून मी हा. आपलं व्हेजिटेरियनच खाल्लं. अच्छा. म्हणजे काय काय ठिकाणी या पारंपरिक हो हो. परंपरा असतात. आणि बरोबर. तिथं कसं करतात की हं. अ, दाखवताना गौरीला नैवेद्य सुद्धा नॉनव्हेजचा पण दाखवतात ते गौरीलाच लोक. दाखवतात फक्त. हा, ते गौरीला दाखवतात. हं. आणि आमच्या गावामध्ये तरी तुम्हाला सांगायचं म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी हा उंदरोपी साजरं करतात. म्हणजे गावामध्ये हा. ह्याला उंदीर मामासाठी काय करतात साजरा? उंदरोपी उद्रोपी. अच्छा. उंदरोपी म्हणतात. उंदरोपी म्हणजे काय, हा तर उंदराला नैवेद्य दाखवतात. आता उंदराला नैवेद्य कशाचा, तर ते थोडस मटण किंवा चिकन असतं ना, त्याचा नैवेद्य करून ते दाखवतात. अच्छा. हा. असं ही प्रथा आहे. सगळ्या गावामध्ये आमच्या तीच प्रथा आहे ताई. हो. आज गणपती आले ना, तर उद्या नॉनव्हेज करून हे करतात, अरे बापरे. उंदराला नैवेद्य दाखवतात ताई. हा 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 हा. तर हे जे अनुभव आहेत ताई, हे हम्म. मला अजून गणपतीचे खूप आहेत ताई. मी तुम्हाला उद्या परवा त्याचे नक्की ऍक्च्युली नक्की फोटो. नक्की सांगा. ते स्पेशल गणपतीच्या दिवसातच मी शेअर करेल ते. हा ताई, मग ते आता आज मी ते अनुभव सांगितला ना, ते हम्म. याचा बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गंगटोकला हा हा हा. मी गेलेले होते, तर मला तिथे चारधाम अचानक प्रमाणे एवढ्या लांब उंचीवर मला चारधाम मिळालं ताई. आणि बघा ना. त्याचं चारधाम
आणि त्याचं जे उद्घाटन आहेत आपल्या त्यावेळेच्या ज्या पाटील काय त्यांचं राष्ट्रपती पाटील ताई होत्या, प्रतिभाताई पाटील. हा प्रतिभाताई पाटील त्यांनी केलेलं होतं. हा. तर ते पुढच्या याच्यामध्ये मी त्याच्या संदर्भात नक्की फोटोग्राफ्स नक्की. ऍक्च्युली म्हणजे ते काय इंटरेस्टिंग होऊन जाईल ना. हो 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 हो. तर ताई मी हे आज हं. अनुभव शेअर केलेला आहे ते मला तो गणपतीच्या फोटो मंदिर. पाठवा. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. मी ताई समजून. उद्या किती वाजता मी तुम्हाला, कारण नंतर गणपती, तर उद्या किती वाजता शेअर करू मी? तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा करा. मी आता सध्या घरीच आहे. वेळ मग असेल मी तर मी तुम्हाला नक्की येते. सकाळी मी फोटो हे करून ठेवते, मेसेज करून ठेवते, हो हो हो. फोटो पाठवून ठेवते, म्हणजे ते आता तुम्हाला फोटो बरं. पाठवा ताई. आणि ताई कसं आहे ते झाडाचा मी टाकला ना, तो अनुभव हा 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 ते हा. सातारला, तर ती काय आहे, ती ती जी आहे तर हं. ती त्यांचा मठ कुठं आहे ते एवढं माहित नाही हो. कारण कसं आहे एकाच सातारच्या ठिकाणी, कारण ती बाई अनएज्युकेटेड आहे हो. अच्छा अच्छा. हा हा हा, त्यामुळे मग तो अनुभव मी टाकलेला होता. हा हा तर हा. मला जो योग्य वाटला तो मी टाकला ताई. बरोबर. मग काय हा असंच. अगदी बरोबर बोललात. हा, तर त्यामुळे आता जो मी तुम्हाला गंगटोकच्या गणपती बाप्पाचा, याचं नावच मी गंगटोकचा गणपती बाप्पा असं ठेवलेलं आहे. अच्छा. हा. आणि त्याचा बाहेरचा जो व्ह्यू आहे तो पण मी तुम्हाला टाकते ताई. नक्की नक्की टाका. आणि लगेच बाकीचे टाका. जे अनुभव आहेत ते मी हं. उद्या शेअर करेल, आणि त्याचे फोटोग्राफ्स आज मी संध्याकाळी काढून ठेवते. बरं बरं. हा. ठीक. श्री चालेल. स्वामी मी समर्थ स्वामी ताई. समर्थ ताई. गणपती बाप्पा मोरया. मोरया.